हॅलो फ्रेंड्स, माझ्या शाळेचं स्नेहसंमेलन होतं म्हणूनच मी मुंबईत जात होते. तर काय पटकन तिकीट काढली आणि ट्रेन पकडायसाठी प्लॅटफॉर्मवरती आले. आणि दुसऱ्या दिवशी आमच्याकडे कार्यक्रम होता. तर सगळे विद्यार्थी यायला हळूहळू जमा झाले होते आणि मीही तितक्यात तिथे गेली. तर पाठी वळून बघितलं तर आमचे सर दिसले मला. मग त्यांच्यासोबत एक सेल्फी काढली आणि मग आम्ही सगळे सीटवर जाऊन बसलो. तर भरपूर मुलं आली होती. सगळ्यांचे चेहरे हसरे होते. सगळे एकमेकांना बघून खूपच आनंदित झाले होते आणि खरंच खूपच छान वाटत होतं. हा प्रोग्राम इतका सुंदर झाला, इतका सुंदर झाला. असं कधी वाटलंच नव्हतं की आमची भेट अशी पुन्हा होईल. आम्ही पुन्हा शाळेत जाऊ. आम्ही आमच्या वर्गात जाऊन बसू. शिक्षक आम्हाला शिकवतील. असं कधीच वाटलं नव्हतं. इतकं भारी वाटलं आणि इतकं भरून आलं की असं वाटत होतं की पुन्हा पुन्हा हा प्रोग्राम व्हावा. तर आम्हाला शाळेत जाण्यासाठी सांगितलं. बेल वाजली. तसंच मग आम्ही सगळेजण वर्गात मग सगळ्या विद्यार्थ्यांची ओळख झाली. तर एक विद्यार्थी असा होता ज्याने आर्मीमध्ये जॉईन केलेलं. हे आमच्यासाठी खूप आनंदाची आणि भाग्याची गोष्ट होती. म्हणून आम्ही त्याचा छोटासा सत्कार समारंभ केला. कंची कडे दूर काढा सर तुम्ही. हे दुसऱ्या सरांना भेटले. त्यांच्यासोबत फोटो काढला. मैत्रिणींसोबत फोटो काढले. खूप साऱ्या गप्पा मारल्या. एन्जॉय केलं. तो दिवस खूपच छान होता आणि आठवणीत राहण्यासारखा होता. खूप छान वाटलं. खूपच छान. आम्ही खाल्लेला मार, आम्ही खाल्लेली बोलणी, त्यामुळेच आज आम्ही घडलेलो आहोत. आणि आज ज्या पण पदावर असू ते फक्त 1988 पासून ते 2019 पर्यंतचे सगळे स्टुडंट आणि सगळे टीचर ह्यांचा एकत्र मिळून असा हा स्नेहसंमेलन खूप छान प्रकारे साजरा झाला. खूपच मस्त वाटलं. तर ह्या कार्यक्रमासाठी मी कोकणातून गेले होते. पण जर खरंच मी गेली नसती तर हे सगळं मिस झालं असतं आणि मला खूप वाईट वाटलं असतं. तर आत्ता खूप छान वाटतंय. थँक्यू फॉर वॉचिंग.